नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. सरळ सेवा भरती 2025-26 TCS IBPS घेणार परीक्षा लवकरच नवीन जाहिरात. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं होतं की लवकरच ज्या काही सर्व जाहिराती आहेत त्या आम्ही MPSC कडे देऊ. मात्र भरपूर साऱ्या नोटीस मार्फत या ठिकाणी सांगण्यात येत आहे की अपकमिंग ज्या जाहिराती आहेत त्या TCS किंवा IBPS मार्फत घेतल्या जाऊ शकतात. त्यामध्ये महानगरपालिकांची जाहिरात तर TCS आणि IBPS घेणार आहे. ते तर ऑलरेडी त्यांनी नोटीस काढून क्लिअर केलेलं होतं. अशातच वन विभाग झालं, आरोग्य विभाग झालं किंवा मृदा व जलसंधारण विभाग झालं, यांच्या भरपूर साऱ्या जागा रिक्त आहेत. त्याची कार्यवाही भरण्याची सुरू होती, अशी माहिती मंत्र्यांनी आपल्याला दिली होती. तर आता मृदा व जलसंधारण विभाग संदर्भात या ठिकाणी नोटीस आलेली आहे. वन विभागाची नोटीस काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. वन विभागाची जाहिरात सुद्धा लवकरच आपल्याला दिसू शकते. त्यामध्ये वनरक्षकांच्या जवळपास भरपूर साऱ्या जागा त्या भरतीमध्ये आपल्याला दिसू शकतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी 16 तारखेला तुम्ही पाहू शकता मृदा व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र पुणे यांच्या मार्फत सुद्धा नोटीस काढण्यात आली. 16 डिसेंबर 2025 ची ही नोटीस आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची सर्व रिक्त पदे TCS किंवा IBPS मार्फत जलद गतीने पारदर्शकतेने भरण्याच्या बाबतीत, म्हणजे जी काही जलसंधारण विभागाची आपल्याला जाहिरात दिसणार आहे, ज्यामध्ये मंत्र्यांनी सांगितलं होतं की जवळपास 7,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. आता त्यापैकी किती भरल्या जातात ते आपल्याला अधिकृत जाहिरात आल्याच्या नंतरच समजेल. पण सध्या तरी एवढं की लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे, असं आपल्याला यावरून दिसते. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची सर्व रिक्त पदे TCS किंवा IBPS मार्फत जलद गतीने पारदर्शकतेने भरण्याबाबतचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. तसेच विषयांकित प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक बेरोजगार स्थापत्य अभियंत्याचे निवेदन ईमेलद्वारे या कार्यालयास सतत प्राप्त होत आहेत. सदर प्रकरणी संदर्भान्वये प्राप्त निवेदन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे. वरील प्रमाणे निवेदन ईमेलद्वारे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी काही नोटीस आहे ती प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे आहे यांच्या भरपूर प्रमाणात जागा रिक्त आहेत. इंजिनियर ज्यांचं झालेलं आहे ते या भरतीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की 7,000 पेक्षा जास्त जागांची भरती आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. पण अजूनपर्यंत अधिकृत जाहिरात आलेली नाही. तर आगामी काळात लवकरच आपल्याला ही जाहिरात दिसू शकते आणि जी काही भरती आहे ती TCS किंवा IBPS मार्फत या ठिकाणी राबवल्या जाईल, असं या नोटीसवरून आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे जे त्यांनी सांगितलं होतं की पुढील भरत्या MPSC कडे आम्ही देणार आहोत, त्याबद्दल अजून तरी कुठलीही कार्यवाही होताना आपल्याला दिसत नाही. सध्या मात्र भरत्या या TCS आणि IBPS मार्फतच राबवल्या जाणार आहे. म्हणून तुमचा जर अभ्यास सुरू असेल तर तुम्ही त्याच दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास सुरू ठेवा. TCS IBPSचे जे काही PYQ आहेत ते तुम्ही पहा, त्यांचा एनालिसिस करा आणि अपकमिंग भरतीला टार्गेट तुम्ही त्या दृष्टिकोनातून ठेवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील किंवा इतर कोणत्या भरतीविषयी तुम्हाला अपडेट हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.